स्वामी समर्थ। मी जयश्री ग्लो विथ जय या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। तुम्हालाही ओठांच्या भोवती काळं झालेलं आहे, चेहऱ्यावरती पिंपल्सचे काळे डाग पडलेले आहे किंवा डोळ्याभोवती डार्क सर्कल आलेले आहेत, तर त्याच्यासाठी मी एक छान घरगुती क्रीम तयार केलेलं आहे। तर हे घरगुती क्रीम आपण कसं बनवलं आहे आणि त्याचा यूज कसा करायचा हे आता आपण बघूया। चला तर मग हे क्रीम कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते। तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला अर्धा ते पाऊण चमचा कॉफी, नंतर तेवढ्याच प्रमाणात म्हणजे 1 चमचा दूध आणि नंतर लागणार आहे आपल्याला 1 चमचा गुलाब जल। हे आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे दूध मी घेतलेलं आहे कच्चं, आपल्याला होईस्तोवर कच्चंच दूध घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे आता 1 चमचा गुलाब जल। कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या स्किनला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात। नंतर जो कॉफीचा हलका स्क्रब आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यास मदत करते, त्यामुळे आपली स्किन आहे ती स्वच्छ आणि उजळ दिसू लागते। तर आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे बेसन। 1 ते 1.5 चमचा बेसन टाकायचं याच्यामध्ये आणि नंतर हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान सॉफ्ट गुळगुळीत क्रीम तयार होते, पण गुठळी राहायला नको त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी बेसन तुम्ही गाळून पण घेऊ शकता। आता तुम्ही हे लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करत चला, कारण प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळी असते। तर माझ्या डोळ्याखाली बरेचसे डार्क सर्कल होते, ते भरपूर प्रमाणात कमी झालेले आहे आणि मी अजूनही त्याचा यूज करत आहे। तुम्ही जर हे कंटिन्यू 7 ते 10 दिवस लावलं तर तुमचे चेहऱ्यावरचे डाग बरेचशा प्रमाणात कमी होतील। तुम्ही जर पूर्ण चेहऱ्यालाही लावला, पण हे आठवड्यातून 2च वेळा लावा, तरी तुमचा चेहरा खूप छान दिसेल। आणि याच्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला आता इव्हियॉन कॅप्सूल। इव्हियॉन कॅप्सूलने आपली स्किन सॉफ्ट होते आणि तुम्ही जसं जसं एक इन्ग्रेडियंट्स टाकत जाल तसं त्याला छान व्यवस्थित मिक्स करत राहायचं। आता तुम्ही बघू शकता किती सुंदर क्रीम तयार झालेला आहे। त्यात इव्हियॉन कॅप्सूल टाकल्यामुळे मी व्यवस्थित अजून एकदा मिक्स करून घेत आहे। दिसायला एकदम चॉकलेट सिरपच वाटत आहे ते। तुम्ही जर डोळ्याखाली म्हणजे डार्क सर्कलला लावत असाल तर अर्धा तासच ठेवायचं आणि नंतर स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुवून घ्यायचे आणि नंतर बदाम तेल आणि छानपैकी त्याची मसाज करा। तुमच्या काळ्या डागांवर जर लावत असाल तर तुम्ही 1 ते 1.5 तास ठेवलं तरीही चालेल। आणि आता हे क्रीम व्यवस्थित एका बॉटलमध्ये, स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं व्यवस्थित। आता हे क्रीम तुम्हाला 8 ते 10 दिवस इझिली पुरते आणि 8 ते 10 दिवसाचंच बनवायचं। चेहऱ्यावरचे हट्टी डाग कमीच होत नाही तर फक्त 4 गोष्टींनी बनणारा हा सोपा घरगुती उपाय एकदा नक्की करून पहा। आता मी तुम्हाला लावून दाखवते चेहऱ्याला। समजा माझ्या चेहऱ्यावरती इथे डाग आहे, तर तिथे अशा प्रकारे तुम्ही लावू शकता आणि थोडं डागाच्या बाहेर आलं तरी काही स्किनला प्रॉब्लेम होणार नाही, कारण मी डोळ्याखाली जवळजवळ 7-8 दिवसापासून लावते आहे, तर माझे डार्क सर्कल भरपूर प्रमाणात कमी झालेले आहे आणि अजूनही मी त्याचा यूज करत आहे। हे मी पुन्हा सांगते आहे तुम्हाला, चेहऱ्यावरचे हट्टी डाग कमी होतच नाही आहे तर फक्त 4 गोष्टींनी बनणारा हा सोपा घरगुती उपाय एकदा नक्की पहा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये।